या भारताचा महान राष्ट्र म्हणून जगात गौरव केला जातो तो म्हणजे आमची महाराष्ट्राची भूमी आहे। जो धर्म ज्यांच्यामुळे सुरक्षित राहिला, धर्म टिकला, तो हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी हा धर्म टिकून ठेवला आणि अस्मिता आणि ओळख या धर्माची दिली। परंतु उत्तर भारतीय असलेला तो ढोंगी बुवा बाबा ज्याचे वडील थकले असतील त्या वडिलांनी सांगावं आणि खराताकडे पाठवावं आणि खराताने ती जबाबदारी घेऊन त्या वडिलापुढे अशी अनावरस अवलाद तयार करावी आणि त्याने येऊन या संतांच्या भूमीमध्ये या सुपीक जमिनीमध्ये येऊन आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलावं एवढी त्याची लायकी नाही। कारण त्याचं खरं तरी आम्ही DNA चाचणी केली पाहिजे की ही जात खरंच खराताचीच अवलाद आहे आणि म्हणून त्याने हे असलेली त्या ठिकाणी बोलणं केलं। महाराज नरेंद्र शास्त्री यांची पहिल्यांदा मी निषेध करतो, कारण 18 पगड जातीचे राजे छत्रपती शिवाजी महाराज होते। अशा भोंदूचे राजे नव्हते, ते आमचे राजे होते, 18 पगड जातीचे राजे होते। आणि त्या राजाचा अपमान कुणी असला भडकाऊ करत असेल, भडकाऊ भाषण करून भडकाऊ करत असेल तर त्या भडकाऊचा पहिल्यांदा निषेध करतो। आणि अशा महाराजाला महाराष्ट्रामध्ये कदाच पाय ठेवू देण्यात येऊ नये। सर्व महाराष्ट्रातील लोक, सर्व 18 पगड जातीचे लोक त्या महाराजाच्या डुंगरावर लाथा माराशिवाय राहणार नाहीत। तुम्हाला सांगितलं होतं त्या महाराजांच्या वक्तव्याचा प्रथमचा जाहीर निंदा करतो। जय अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने सर्व शिवरायाचे मावळे आपण या ठिकाणी उद्गीर होऊन धीरेंद्र शास्त्री यांचा निषेध म्हणजे निषेधच नाही, तो समोर आला असता आज महाराष्ट्राचे महान नेते त्या स्टेजवर उभे होते। आल्या बरोबरला त्यांनी फक्त छत्रपती महाराजांबद्दलच बोलायला चालू केला। मधील त्याला ह्या RSS वाल्यांनी शिकून पाठवले होते की तू हे बोलला असता शिवाजी महाराजांच्या बद्दल तर आम्ही मावळे महाराष्ट्रातले नाही भारतातले मावळे कुठून त्याचा निषेध करतोय। त्या धीरेंद्र शास्त्रीला काही माहिती नाही। या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मावळा हा जो आहे तो छत्रपतींना मानतो। खर तर या ठिकाणी हिंदू धर्माच्या नावाखाली असे अनेक भामटे लोक जे तर वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीचा प्रसार करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि महामानवांची जे आहे बदनामी करण्याचा जे आहे प्रयत्न जे आहे करत आहेत। आज अखंड हिंदुस्थानाचे दैवत, आमचे सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल हा शब्द वापरल्याबद्दल हो बागेश्वर बाबा हरामखोर त्याची जीभ हसडण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज संपूर्ण महाराष्ट्रात त्याला हे कोणताही कार्यक्रम होता त्याचा आम्ही इथं पाय ठेवू देणार नाही। कुरोडी भूषण बहुजनांचे राजे छत्रपती शिवराय यांचा बागेश्वर बाबाने अवमान केल्या प्रकरणी आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलेले आहोत। खऱ्या अर्थाने गेल्या 5-10 वर्षामध्ये छत्रपती शिवरायांची बदनामी करण्याचा विडा या सत्ताधारी सरकारने उचललाय की काय असं आम्हाला आता वाटायला लागलेलं आहे। अनेकदा छत्रपती शिवरायांची बदनामी करण्याचा प्रयत्न होतोय, सरकार त्यावरती काही कारवाई करत नाही। काल देखील माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी बागेश्वर बाबांनी त्या ठिकाणी संबंधित वक्तव्य केलेलं आहे। खरं तर छत्रपती शिवाजी महाराज कधीही रडणारे नव्हते, ते लढणारे होते। त्यांनी आपल्या तलवारीने या ठिकाणच्या दुष्कृत्याला या ठिकाणी खतपाणी घातलं नाही, त्यांना खतम करण्याचं काम केलंय। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर अशा प्रकारचे वक्तव्य कोणी करत असेल तर त्याला महाराष्ट्र हा खपून घेणार नाही। महाराष्ट्र हा संतांचा, महापुरुषांचा महाराष्ट्र आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं वक्तव्य जर कोणी करत असेल तर त्याला निश्चितपणे या ठिकाणी जनता त्याला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। आम्ही या बागेश्वर बाबाचा या प्रसंगी जाहीर निषेध करतो।